जय गजानन भक्त मंडळी, आपल्या सर्वांवरच गजाननाची कृपा होणार, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व कमेंट बॉक्समध्ये जय गजानन नक्की लिहा व स्वतःच अनुभव घ्या. रामकृष्ण हरी भक्त मंडळी, भक्ती मार्ग स्वीकारलेला असताना तुम्हाला आम्हाला या भक्ती मार्गावर देवाची पूजा, व्रत, उपवास, वैकल्य सगळ्या गोष्टी करत असताना मग आपली संकट दुःख दूर का होत नाहीत असा प्रश्न काहींना पडू शकतो. त्यातच असाही बऱ्याच जणांचा समज होत असतो की आपण जर देव केला तर आपल्या मागे खेळ लागतो. मात्र देव करत असताना किंवा कुठलीही गोष्ट किंवा कृती करत असताना त्या गोष्टीबाबत आपल्याकडून जाणीवपूर्वक म्हणा किंवा अनावधानाने म्हणा, ह्या अनेक प्रकारच्या चुका घडत असतात आणि नेमक्या मग त्या चुका करत असताना मग आपण पुन्हा स्वार्थी भावनेने कुठेतरी प्रेरित होऊन मग आपल्या इप्सित ईश्वराकडून आपलं अपेक्षित फळ ठेवत असतो. तर अशानं फळ मिळत नसतं. आपण सातत्यानं बोलत असतो की भक्ती मार्गावर कुठलाही शॉर्टकट नसतो किंवा छोटा मार्ग नसतो किंवा भक्ती मार्ग वाटतो तेवढा सोपा नसतो. आता सध्या पावसाळा सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे, आषाढीच्या वारीचे. आणि जय हरी विठ्ठल नामाच्या जय घोषाने अख्खा महाराष्ट्र दुमदुमून जात असतो. विठू माऊलीच्या गजराने हा महाराष्ट्र दुमदुमत असताना प्रत्येक घरातील प्रत्येक माणसाला पंढरीच्या विठ्ठलाची ओढ लागत असते, पंढरीला जाण्याची ओढ लागत असते. आणि मग लाखो पावले या पंढरीच्या दिशेने पडत असताना आपण नेमकं त्याच्यामध्ये काय चुका करतो किंवा आपल्याकडून जाणीवपूर्वक म्हणा किंवा अनावधानाने म्हणा नेमक्या काय चुका होतात हे आपल्या बऱ्याचदा लक्षात नसतं किंवा लक्षात असूनही आपण त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. तर मित्रांनो, या पवित्र दिंडीमध्ये गेल्या काही वर्षात एक नवीन चित्र पाहायला मिळतं आहे. मग ती दिंडीच नाही तर अनेक ठिकाणी आपल्याला अशी वेगवेगळी चित्र पाहायला मिळतात की जसं आपण प्रत्येक कुटुंबामध्ये आता जन्माला आलेल्या बाळापासून तर अगदी वयस्कर माणसांपर्यंत आपण वाढदिवस करतो. वाढदिवस कसा करायचा, काय करायचा, करायचा नाही करायचा हा नंतरच्या चर्चेचा प्रश्न आहे. मात्र वाढदिवस करत असताना आपण जे काही सध्या आता वाढदिवसाचं अवडंबर किंवा प्रस्त माजवलेलं आहे तर ते अतिशय घातक आणि चुकीचं आहे. हे कसं, तर वाढदिवस म्हणजे काय की तुमच्या आमच्या आयुष्यामधला एक कमी होणारा दिवस असतो, म्हणजे कमी होणारं वर्ष असतं. त्या दिवशी आपण तितक्या वर्षांनी मागे पडत असतो. म्हणजे एखाद्याचं वय जर 30 वर्षाचं असेल तर तो 30 वर्षांनी मागे पडत असतो आणि त्याला 31वं वर्ष सुरू होत असतं. आणि मग तो तुमच्या आमच्यासाठी कुठेतरी एक आत्मचिंतनाचा दिवस असू शकतो की आपण भूतकाळामध्ये गतकाळामध्ये नेमक्या काय चुका केल्या किंवा आपल्याला एखादं ध्येय साध्य करत असताना नेमक्या कुठल्या अडचणी आल्या तर त्या चुकांची दुरुस्ती करून या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही आणि मी आजच्या दिवशी भविष्याचं नियोजन करेल. मग हा वाढदिवस करत असताना तुम्हाला जर त्याच्यावर खर्च करायचा असेल तर आपल्या कुटुंबामध्ये सगळ्यांना नवीन कापडं घ्या. जर तुमची ऐपत असेल तर गोडधोड करा, पुरणाच्या पोळ्या करा, शुगर असेल तर त्याच्यासाठी वेगळं करा. हे करत असताना मात्र आपण जे काही एकीकडे स्वतःला शाकाहारी म्हणतो, मांसाहार चालत नाही आणि मग कुणी एखादं अंड जरी हातात घेतलं तर त्याला आपण जे काही असतं तर ते अंड एक सजीवाचा प्रकार आहे, एक निसर्गाचीच देण आहे. मात्र त्याला आपण फोडून खाण्याचे जे काही आपण प्रकार सुरू केलेले आहेत तर ते एखाद्यानं तो खाऊन जरी आपण त्याला स्पर्श करत नाही. मात्र त्या केक मध्ये जे घरामध्ये आपण वाढदिवसाला आणून कापतो किंवा मेणबत्त्या विझवतो तर ते केक आपण अंडे मिश्रित केक आपण खातो, कारण त्याच्याशिवाय केक बनत नाही. तर ही याची रेसिपी तुम्ही गुगलवर, युट्यूबवर पाहू शकता. तर अशा स्थितीमध्ये आपण ज्या काही चुकीच्या काही प्रथा पायंडे निर्माण करत आहोत तर त्याच्यावर कुठेतरी प्रतिबंध होणं, पुन्हा बॅक टू बेस जाणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला या वाढदिवसाबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. त्याच्यानंतर नसलच काही लिहायचं तर रामकृष्ण हरी किंवा जय गजानन लिहायला विसरू नका. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील अशी आपण सगळ्यांची मिळून कामना करूया. धन्यवाद.